नमस्कार मुलांनो, साईराम. काय म्हणताय? कसे आहात? आत्ताच तुमची युनिट टेस्ट झाली. कशी गेली तुमची ऑनलाईन परीक्षा? पहिलीच ऑनलाईन परीक्षा होती ना, त्यामुळे उत्सुकता होती, कुतूहल होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं टेन्शन सुद्धा होतं. पण मला खात्री आहे की ही ऑनलाईन परीक्षा तुम्ही अगदी यशस्वीरित्या छानपैकी सोडवलेली आहे. तुम्ही पास झाला असाल. चला, आता त्याच उत्साहानं, त्याच दिमाखानं आणि त्याच जल्लोषानं पुन्हा एकदा आफ्टर युनिट टेस्ट आपण आपली पुढची इनिंग जी आहे, आपली अभ्यास, आपला पुढचा नवीन धडे, नवीन कविता आपण शिकायला घेत आहोत. मुलांनो, मला सांगा की तुमची आई जेवण कशावर करते? आता मी असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणाल, मिस हा काय प्रश्न झाला? आई तर गॅसवर जेवण करते, बरोबर ना? त्याचबरोबर गॅस, शेगडी किंवा गावाकडच्या आपण साईडला जर गेलो तर आपल्याला चुलीवर जेवण करताना दिसतं, बरोबर ना? म्हणजे शेगडी वापरली जायची एकेकाळी, त्याचबरोबर स्टोव्ह वापरला जायचा, त्याच्यामध्ये रॉकेल वापरलं जायचं. नंतर चूल गावाकडे अजूनही वापरली जाते आणि घरामध्ये आई जे जेवण करते ते तुमच्या सिलेंडरवरती, जो गॅस सिलेंडर तुमच्या घरात असतो, आणि आता तर महानगर गॅस तुमच्या घरात पाईप गॅस आलेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण या गोष्टींचा वापर करत असतो. अजून मी तुम्हाला विचारीन की तुम्ही सकाळी शाळेत जाता, बरोबर? शाळेच्या बसनी जाता, रिक्षानी जाता किंवा आई बाबा गाडीनी सोडतात किंवा स्कूटरवरनं तुम्ही सगळेजण जाता. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत त्या कशा चालतात? त्यांच्या क्रिया कशा चालू राहतात? काही विचार येतोय डोक्यामध्ये? मी हे सगळं तुम्हाला का विचारते म्हणून? काही विचार झालाय याच्यावरती की या सगळ्या गोष्टी, या क्रिया चालू राहण्यासाठी आपल्याला काय लागतं? तुम्हाला माहितीये का की आई जे गॅसवर जेवण करते त्या गॅसमध्ये, त्या सिलेंडरमध्ये गॅस असतो. जी वाहनं रस्त्यावरनं चालतात ती वाहनं, जी मग बस असू दे, बरोबर, कार, टेम्पो, ट्रक, स्कूटर, काही असू दे, त्याच्यामध्ये काहीतरी एक गोष्ट असते की ज्याच्यामुळे ते चालू होतात, बरोबर ना? मग ह्याला सगळ्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात इंधन. आता इंधन म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे जाळायचे द्रव्य असतं किंवा जो पदार्थ असतो त्याला म्हणतात इंधन. आता मी म्हटलंच तुम्हाला की गाड्या, बसेस, ट्रक, मोटर, दुचाकी वाहनं जी आहेत, ती चारचाकी वाहनं, या सगळ्यामध्ये आपल्याला इंधन लागतं. त्याचबरोबर तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस लागतो, बरोबर की नाही? आता सीएनजीचा गॅस सुद्धा तुमचा माहितीचा झालेला आहे. तर अशा पद्धतीचं इंधन जे वापरलं जातं उष्णता निर्माण करण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, ज्या द्रव्याचा, पदार्थाचा वापर होतो त्याला इंधन म्हणतात. मग मी आता इतका वेळ इंधन या गोष्टीवरती बोलले तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला पाठ्यपुस्तकातला जो धडा आहे तो आहे धडा 11वा, इंधन बचत. मग आता हे जे इंधन आहे हे इंधन वेगवेगळ्या प्रकारचं असतं, बरोबर? इंधन आता जे आपण वापरतो, मग ते गॅस रूपी असून दे, पेट्रोल, डिझेल, कुठलाही असून दे, सीएनजी गॅस असून दे, पण ही सगळी इंधनाचीच वेगवेगळी उदाहरणं आहेत की नाही? आणि म्हणूनच अशा इंधनावरती या गोष्टी चालतात, त्यांच्या क्रिया चालतात आणि त्यामुळे मग काय होतं? शाळेमध्ये बसनी तुम्ही लवकर पोहोचता, रिक्षानी तुम्ही लवकर पोहोचता, घरात स्कूटी, कार असेल तर त्यांनी तुम्ही लवकर जाता, घरामध्ये आईचं जेवण गॅसवरती लवकर होतं. जर एक दिवस इमॅजिन करा बघू की जर घरातला गॅस संपला तर जेवण होईल का लवकर? नाही. म्हणजे आपल्याला गॅस हवा. मग अशा पद्धतीने जेव्हा या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि तेव्हाच तर मग आपल्याला इंधनाची गरज लागते आणि म्हणूनच ही इंधनं आपल्यासाठी खूप सोपी होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्या गोष्टी सोप्या होतात, ही आपल्यासाठी खूप सोयीस्कर ठरतात. आणि म्हणूनच ज्या इंधनाची मी ओळख करून दिली त्याच इंधनावरचा धडा आज आपण इंधन बचत बघणार आहोत. आता इंधन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं, आणि बचत म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, बचत म्हणजे सेव्हिंग करणं, वाचवणं, बरोबर आहे? आता धडा आपण वाचायला सुरुवात करूया. मी धडा वाचत असताना वही आणि पेन तुमच्या समोर आहेच, तिथे लक्ष द्यायचंय. काही कठीण शब्द वाचले तर आपल्याला ते समोर आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत.
मी धडा तुम्हाला जेव्हा वाचून दाखवीन तेव्हा मी एक एक शब्दाचा, कठीण शब्दांचा अर्थ तुम्हाला मी सांगणारच आहे. चला तर मग आता इंधन बचत हा धडा आपण शिकायला सुरुवात करूया. दिनूची आई आजारी होती. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. स्वयंपाकघरामध्ये तो आईसाठी काय करत होता? चहा करत होता, कारण त्याच्या आईला बरं नव्हतं. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले. दिनूची आई आजारी असल्यामुळे दिनू आईसाठी स्वयंपाकघरात चहा करत होता. त्याच वेळेला त्याची जी क्लासमेट आहे, वर्गमैत्रीण म्हणजे क्लासमेट, वर्गातली त्याची मैत्रीण, त्याच्याबरोबर शिकणारी ही मैत्रीण फातिमा जी होती ती आली आणि त्याने तिला घरात बोलावलं. मुलांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो धडा आहे तो संवादात्मक आहे. बरोबर, दोन मित्रमैत्रिणींमधला इथे पुढे आपल्याला संवाद वाचायला मिळणार आहे. तेव्हा मी जेव्हा धडा वाचते तेव्हा तुमचं लक्ष मी तो धडा कसा वाचते, ते वाक्य कसं म्हणते त्याच्याकडे तुम्हाला हवं. म्हणजे जेव्हा पुढे मागे आपण वाचन करू तेव्हा त्या वाचन करताना तुम्हाला या गोष्टी तुमच्या लक्षात यायला हव्या. चला आता पुढे आपण बघूया की दिनू काय म्हणतो. दिनू म्हणतो, फातिमा ये बस. फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनूला ती विचारते, तू काय करतोयस? दिनू म्हणतो, आईसाठी चहा करतोय. तुझ्यासाठीही करू का? ती आल्यावरती आपण पाहुण्यांना आल्यावर घरी विचारतो की नाही चहा पाणी हवंय की नाही, तसं त्याची वर्गमैत्रीण जेव्हा घरी येते तेव्हा तिला फातिमाला दिनू विचारतो की मी आईला बरं नाहीये, मी आईसाठी चहा करतोय आणि म्हणून तुझ्यासाठीही मी चहा करू का? फातिमा हसत हसत ती हसते. नको, मी चहा घेत नाही. ती हसत काय म्हणते की नको, मी चहा घेत नाही. काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? असं ती हसते का? तर दिनूनी पातेलं खूप मोठं घेतलेलं आहे आणि त्यामुळे ती म्हणते एक कप चहा आईला करायचा आहे आणि त्याच्यासाठी इतकं मोठं पातेलं घेतलंस? तर दिनू म्हणतो, काय बिघडलं? ती का हसते, ती असं का म्हणते हे दिनूच्या लक्षात येत नाही. बरोबर, दिनू त्याच्यावरती तिला म्हणतो, त्यात काय झालं, मी मोठं पातेलं घेतलं, चहा तर करायचा आहे, चहा झाला पाहिजे, माझं काम झालं पाहिजे, आईला मी चहा दिला पाहिजे, मग काय बिघडलं? असा प्रश्न दिनू फातिमाला करतो. फातिमा हसतीये. का हसते त्याचं कारण कळत नाही. मुलांनो, मी इथपर्यंतच तुम्हाला धडा शिकवणार आहे. याच्या पुढे फातिमा का हसत होती, दिनूनी काय बिघडलं असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्याच्या मागे त्या धड्याची रूपरेषा काय आणखी पुढे असू शकते याचा विचार तुम्ही करायचा आहे. बरोबर की नाही? मी म्हटलं हा धडा संवादात्मक आहे, त्यामुळे वाचताना मध्ये मध्ये प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपल्याला थांबायचंय तेव्हा बोलताना आपल्याला त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजे धड्याचं वाचन सुद्धा आपलं छान होईल. बरोबर ना? त्यामुळे फातिमानी प्रश्न केला दिनूला, तेव्हा दिनूच्या लक्षात येत नाही आणि म्हणून दिनू म्हणतो, काय बिघडलं? आज आपण फक्त अर्धाच धडा शिकणार आहोत. जेव्हा मी धडा शिकवला तेव्हा तो धडा शिकत असताना मी तुम्हाला कठीण शब्दांचे अर्थ सांगितले. बरोबर, तरी देखील पुन्हा अजून आपण कठीण शब्दांचे अर्थ, शब्दार्थ आपण बघूया. इंधन, मग असे मी म्हटलं की उष्णता, ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे द्रव्य लागतं, जो पदार्थ लागतो त्याला म्हणतात इंधन. मग इंधनाला शब्दार्थ काय आहे तर जळण, सरपण. बघा, गावाकडच्या साईडला मी पुन्हा एकदा सांगते की चूल पेटवली जाते तेव्हा लाकूड जाळलं जातं, लाकूड पेटवून मग चूल पेटवली जाते, मग त्याला सरपण म्हणतात की नाही. त्यामुळे इंधनाला काय म्हणतात? जळण, सरपण. एक एक शब्द तुम्ही व्यवस्थित लिहायचा आहे आणि तो नंतर पाठही करायचा आहे. दुसरा शब्द आहे दार, दरवाजा. काय आहे दुसरा शब्द? दार, दरवाजा. आता आपण बघणार आहोत समानार्थी शब्द. मग अशा आपण शब्दार्थ बघत असताना सुद्धा एका शब्दाला प्रतिशब्द काय येतो हा बघितला, तसंच समानार्थी शब्द सुद्धा आपण बघताना त्याला अजून एक वेगळा शब्द आपल्याला काय मिळू शकतो त्याचा आपण अभ्यास करूया. आता पहिला शब्द आहे छोटं, लहान. आता जेव्हा आपण बोलतो तेव्हा छोटं असं म्हणतो, पण त्याच्यावरचा अनुस्वाराचा उल्लेख काही वेळा होतही नाही असं आपल्याला वाटतो. पण इथे मात्र छोटं
असं करत असताना आपल्याला अनुस्वार तिथे द्यायचा आहे, तो विसरायचा नाही. हे सगळं का सांगते मी? कारण तुम्ही आत्ता माझ्यासमोर वही पुस्तक घेऊन बसलेले आहात, पेन घेतलेलं आहे, तेव्हा त्या ट वरती अनुस्वार द्यायला विसरायचं नाही. तर छोटला समानार्थी शब्द काय आहे? लहान. पाणी, जल, नीर. नीर हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे की नाही, त्यामुळे जल, नीर. लक्ष, ध्यान. आई घरात म्हणते ना तुम्हाला, लक्ष कुठे? अभ्यासात लक्ष आहे का? ध्यान आहे का? म्हणजे लक्षचा अर्थ आहे ध्यान. चौथा शब्द आहे आई, माता, जननी. बघा, 2 शब्द आपल्याला समानार्थी मिळालेले आहेत. अजून सुद्धा बरेच शब्द आहेत, ते आता तुम्ही शोधायचे की या शब्दांना अजून आपल्याला वेगळे समानार्थी शब्द मिळतात का. आई, माता, जननी. सगळ्यांचं लिहून झालंय व्यवस्थित? चला, आता आपण विरुद्ध अर्थी शब्द बघूया. आजारी, निरोगी. आजारी, निरोगी. निरोगी म्हणजे आजारी नसलेला, तो छान आहे. उघड, बंद. उघड, बंद. तिसरा शब्द आहे बिघाड, दुरुस्ती. बिघाड, दुरुस्ती. एखादी बिघडलेली वस्तू आपण दुरुस्त करतो की नाही, ती परत नीट होते की नाही, तर बिघाड, दुरुस्ती. आणि चौथा शब्द आहे लक्ष, दुर्लक्ष. लक्ष, दुर्लक्ष. आता आपण बघणार आहोत वचन बदला. तुम्हाला माहिती आहे की एक वचन आणि अनेक वचन आपण करतोच. एक आणि एकापेक्षा जास्त त्याला अनेक वचन म्हणतात. चला, पहिला आपण शब्द बघूया. स्वयंपाकघर, स्वयंपाकघरे. एक स्वयंपाकघर, अनेक स्वयंपाकघरे. स्वयंपाकघर, स्वयंपाकघरे. दार, दारे. दार, दारे. घर, घरे. घर, घरे. आणि चौथा शब्द आहे पातेली, पातेलं. पातेली, पातेलं. आता जेव्हा मी पातेलं म्हटलं तेव्हा मी म्हटलं पातेलं, पण एकच पातेलं आहे, तर त्याच्यावरती आपल्याला एक अनुस्वार आपल्याला द्यायला विसरायचं नाही आहे. अनेक पातेली, भरपूर पातेली आहेत आणि नुसतं एखादं पातेलं असेल तर त्याला म्हणतात पातेलं. सगळ्यांच्या वचन आता लक्षात आलेलं आहे. लिंग बदला आपण आता बघूया. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. जर स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करायचंय आणि पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करायचं आहे. पण इथे आपल्याला जे लिंग आहे ते बदलायचं आहे. त्यामुळे वरती दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही नीट वाचा आणि त्याप्रमाणे वहीमध्ये प्रश्न आणि उत्तर आणि वरच्या इन्स्ट्रक्शन्स लिहायला विसरायचं नाही. ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना वाचायच्या आहेत नीट. अशी वाचायची सवय आपण लावली की मग परीक्षेच्या वेळेला सुद्धा आपण पेपर छान सोडवू शकतो. चला, लिंग बदला. पहिलं आहे आई, वडील. दुसरं आहे मुलगा, मुलगी. आणि तिसरं आहे वर्गमैत्रीण, वर्गमित्र. मैत्रीण, मित्र. वर्गमैत्रीण, वर्गमित्र. वर्गमैत्रीण काय झालं? स्त्रीलिंग. आणि वर्गमित्र काय झालं? पुल्लिंग. आता तुमच्या समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, लिंग हे सगळं आता तुमचं हळूहळू पाठ व्हायला लागलेलं आहे. कारण प्रत्येक धडा, कविता यामध्ये हे सगळं येतंय आणि हे आपल्याला पुढे अगदी तुम्ही 10वीला जाल तिथपर्यंत या गोष्टींचा आपल्याला, या व्याकरणाचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे रोज पाठ केलं तर हे तुमच्या डोक्यामध्ये पक्क लक्षात राहील. आता आपण बघणार आहोत जो अर्धा धडा आपण आज शिकलो त्याच्यावरती मी प्रश्न काढलेले आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा. आता हा संवाद कोठे झाला? हा संवाद कुठे झाला? कुठे झाला? दिनू काय करत होता? आईसाठी चहा करत होता. मग तो चहा कुठे करत होता? स्वयंपाकघरात. हा संवाद दिनूच्या घरी स्वयंपाकघरात झाला. प्रश्न आणि उत्तर दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे आजारी कोण होती? आजारी कोण होती? प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाहीये, कारण तो प्रश्न आहे हे आपल्याला नंतर कळलं पाहिजे. उत्तर
त्याचं उत्तर काय आहे? दिनूची आई आजारी होती. कुणाची आई आजारी होती? दिनूची. चला आता रिकाम्या जागा भरा. जो अर्धा धडा आपण शिकलो त्यातले आपण रिकाम्या जागा बघणार आहोत. मी पुन्हा पुन्हा सांगते की धडा किंवा कविता अभ्यासताना जेव्हा रिकाम्या जागा येतात तेव्हा त्या धड्यातलं त्या कवितेतला शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचा आहे. त्याचा समानार्थी किंवा दुसराच कुठला तरी शब्द तिथे चालणार नाही. चला पहिलं वाक्य, दिनूची आई आजारी होती. ह्याच्यामध्ये कुठला शब्द मी रिकाम्या जागी ठेवलेला आहे? लाल अक्षरामध्ये आहे आजारी. फातिमा दिनूची डॅश होती. कोण होती सांगा मला तुम्ही? वर्ग मैत्रीण. फातिमा दिनूची वर्ग मैत्रीण होती. तिसरं वाक्य आहे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं डॅश पातेलं. एवढं मोठं पातेलं. परत ठ वरती अनुस्वार आहे बघा. एवढं या शब्दावरती अनुस्वार आहे. पातेलं या शब्दावरती अनुस्वार आहे. त्यामुळे हे वाक्य जेव्हा लिहाल तेव्हा त्या अनुस्वारातला लक्षात ठेवून तो शब्द लिहायचा आहे. तेव्हा यातली रिकामी जागा आहे मोठं. सगळ्यांच्या लक्षात आले रिकाम्या जागा कशा भरायच्या आहेत? अनुस्वाराचं महत्व कळलंय तुम्हाला? ठीक आहे. आता तुमच्या समोर जो पुढे एक चित्र तुमच्या समोर दिसतंय. मी मगाशी म्हटलं की फातिमा हसत हसत म्हणते की एवढं मोठं पातेलं तू गॅसवर का ठेवलंस? आणि दिनू म्हणतो की काय बिघडलं? तो त्याच्या आईसाठी चहा करत होता. त्याच्या आईला बरं नव्हतं, आजारी होती. आणि तेव्हा त्याची वर्गमैत्रीण घरी येते. तेव्हा ती म्हणते मला चहा नको, पण आईला जो तू चहा ठेवत आहेस ते केवढं मोठं पातेलं तू गॅसवर ठेवलंयस. आणि तेव्हा दिनूला ती का हसते, ती असं का बोलते हे कळत नाही. आणि म्हणून दिनू म्हणतो काय बिघडलं. बरोबर. आता त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढे तुम्ही विचार करायचा आहे की दिनूच्या काय लक्षात आलं नाही. त्याचबरोबर हे जे चित्र समोर मी तुम्हाला दिलंय या चित्रामध्ये तुम्हाला बघा गॅस पेट्रोल पंप सारखा जो गॅस भरला जातो, पेट्रोल भरलं जातं, तो मीटर बॉक्स आपल्याला तिथे दिसतोय. सायकल दिसते आहे. 4 चाकी गाड्या आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे. आणि तिथे लिहिलंय की सेव्ह फ्युएल टुडे, सिक्युअर युअर टुमारो असं म्हटलंय. बरोबर ना? असं हे सगळं का तिथे म्हटलंय याचा विचार मी तुमच्यावरतीच सोडतीये. कारण जेव्हा आपण पुढचा धडा अर्धा राहिलेला आपण शिकू तेव्हा मला तुम्ही याची उत्तरं देणार आहात. त्यामुळे आता आपण हा धडा टू बी कंटिन्यू आपण पुढच्या तासिकेला आपण बघणार आहोत. मी अशी आशा करते की आत्तापर्यंत शिकवलेलं तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. बरोबर ना? त्यामुळे या झालेल्या धड्यावरती जे काही मी समानार्थी, विरुद्धार्थी, लिंगवचन, रिकाम्या जागा हे सगळं लिहून दिलेलं आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे जेव्हा अर्धा पुढचा धडा आपण शिकू तेव्हा तो धडाही तुमच्या चांगल्या तऱ्हेने लक्षात येईल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकाल. थँक्यू.